हाय हॅलो नमस्कार, मी रुपाली आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. त्याचं नाव आहे रुपालीची रिअल लाईफ स्टोरी. तर विशलिंग हा ॲप आहे. तर त्या थ्रू आपल्याला म्हणजे आपण मिशोवरनं वस्तू मागवायच्या आणि त्या थ्रू आपण कमिशन मिळवू शकतो. महिन्याला तुम्ही 10 ते 12 हजार रुपये तुम्ही आरामात म्हणजे कमवू शकतात. फक्त तुमच्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज आले पाहिजेत. जर चांगले व्ह्यूज आले तर त्याच्या थ्रू आपण म्हणजे पैसे कमवू शकतो. तर त्यासाठी आपल्याला पहिला काय करावं लागेल का, विशलिंग हा ॲप आहे तो आपल्याला घ्यावा लागेल आणि तो कशा प्रकारे ओपन करायचा, त्याच्यामध्ये कुठकुठली माहिती भरावी लागते किंवा आपले म्हणजे कशा प्रकारे आपण लिंक त्यामध्ये म्हणजे प्रोडक्टची लिंक कशा प्रकारे आपण त्यामध्ये टाकू शकतो. तर हे मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, त्यावेळेस तुम्हाला समजेल की कशा प्रकारे आपल्याला तो म्हणजे ॲप जो आहे तो क्रिएट करायचा आहे. आणि हा तुम्हाला ह्या थ्रू जर पैसे कमवायचे असेल ना, तर पहिला तुमचा इंस्टाग्रामला 2000 फॉलोअर्स, तुम्हाला 500 सबस्क्राईब पाहिजेत. हे तर झालं. आणि त्याच्यानंतर बघा एक अशी गोष्ट येते का त्याच्यामध्ये आपल्याला पेमेंटचं म्हणजे जी पूर्ण जी डिटेल आहे ना ती आपल्याला भरावी लागते. आणि त्याच्यामध्ये मेन गोष्ट म्हणजे की पॅन कार्ड हा आधार कार्डला लिंक पाहिजे. ज्यावेळेस पॅन कार्ड आधार कार्डला लिंक होईल ना त्याच वेळेस तुमची पूर्ण बँक डिटेल जी आहे ती त्याच्यामध्ये सेव्ह होणार आहे. तुम्ही असं म्हणजे तुमचं काम तुम्ही चालू करू शकतात. पण ज्यावेळेस तुमचं काहीतरी कमिशन आलंय आणि कमिशन आलंय आणि त्यात आपल्याला घ्यायचं आहे किंवा ते तर म्हणजे लगेच भेटत नाही, ते नाही जास्त तरी 1.5-2 महिन्याने भेटो. कारण की आपण प्रोडक्ट म्हणजे मागवणार आणि त्याच्यानंतर मग ते चांगलं नाही आलं तर आपण रिटर्न करणार. मग ते पैसेचं थोडंसं ॲडजस्ट मिशोलाही करावं लागतं. त्याच्यासाठी तुम्हाला पहिला म्हणजे कसं का पॅन कार्ड हा आधार कार्डला लिंक कंपल्सरी लागतो. आणि पैसेसुद्धा 2 महिन्यात किंवा 1.5 महिन्यामध्ये येतात. कारण की त्यांची पण काहीतरी प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये पण रिटर्न वगैरे प्रोडक्ट जातात आणि कोण कॅन्सल करतो, हे सगळी ही प्रोसिजर आहे. तर त्याच्यासाठी ना थोडंसं तुम्हाला वेट करावा लागेल की पेमेंट येण्यासाठी. तुम्ही समजा लिंक शेअर वगैरे केले आणि लगेच तुम्ही पेमेंट तुम्हाला येऊ शकत नाही. त्याची एक फिक्स तारीख आहे की महिन्याच्या 10 तारखेला पेमेंट येतो. पण जो स्टार्टिंगला आपण ज्यावेळेस आपण हे करतो ना म्हणजे कामाला सुरुवात करतो तर त्यावेळेस आपल्याला नाही जास्त तरी 2 महिने लागणार आहेत. आणि त्याच्यानंतर 2 महिने झाले की त्याच्यानंतर 10 तारखेला जरी तुमच्या अकाउंटला 10 रुपये जरी आले ना तरी आपल्याला विशलिंग पैसे आपल्याला पाठवतो का, ते पैसे काही ठेवत नाही. तर म्हणजे स्टार्टिंगलाच आपल्याला त्याच्यामध्ये 2 महिन्यासाठी आपल्याला काम करावं लागतं. दीड महिना तर असतोच, पण आपण 2 महिने समजून चालायचं. तर 2 महिने त्याच्या पहिला काम करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे पेमेंट चालू होणार आणि फिक्स त्यांची तारीख असते 10 तारखेला. त्याच्यानंतर तुम्हाला खाली पण तिकडे पेमेंट जो असतो ना तो तुम्हाला तिकडे दिसेल. तर असं सगळं आहे. तर ऑनलाईन तुम्ही असं घर बसल्या लेडीज करू शकतात. फक्त त्याला काय अट आहे की 2000 हे पाहिजेत, इंस्टाग्रामवर 2000 फॉलोअर्स पाहिजेत आणि यूट्यूबला 500 सबस्क्राईब पाहिजेत. त्यावेळेस आपण हा जो ॲप आहे तो क्रिएट करू शकतो आहे. तर पूर्ण बघा. आणि त्यानंतर तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि छान असे कमेंट करा. मला ही माहिती देण्याचं कारण असं की तुम्हाला माहिती पाहिजे सबस्क्राईब किंवा फॉलोअर्स किती पाहिजेत किंवा पॅन कार्डला आधार कार्ड लागतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला थोडक्यात मी माहिती दिलेली आहे. तर चला तर मग आता ॲप कशा प्रकारे क्रिएट करायचा हे तुम्हाला मी सांगते. आता बघा आपल्याला इथे ॲप घ्यायचं आहे. तर प्ले स्टोअर ओपन करायचं आणि तिथे सर्च करायचं विशलिंग क्रिएटर्स म्हणजे विशलिंग क्रिएटर हे ॲप म्हणजे तिथे सर्च करायचं. तिथे विशलिंग शॉपिंग सुद्धा येतो. तुम्हाला शॉपिंग नाही घ्यायचं मी तुम्हाला विशलिंग क्रिएटर जो आहे ना तो घ्यायचा. तर इथे बघा मी डाउनलोड करून घेतलेला आहे. त्यानंतर ओपन केला. तर ओपन केल्यानंतर बघा अशा प्रकारे येणार. तर इथे आपल्याला मोबाईल टाकायचा आहे, म्हणजे आपला जो मोबाईल नंबर आहे तो इथे आपल्याला टाकायचा आहे. आणि तिथे गेट OTP त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ॲटोमॅटिक बघा इथे अशा प्रकारे OTP येणार. तो म्हणजे त्याला हे होणार, कनेक्ट होणार. त्याच्यानंतर काय करायचं आहे,
की कंटिन्यू करायचं आणि त्याच्यानंतर पुढे बघा अशा प्रकारे इथे येणार. तुमच्याकडे इंस्टाग्राम, फेसबुक वगैरे काय असेल ना, यूट्यूब, तर तिथे तुमचं जो कुठल्या ह्याच्याने तुम्हाला करायचा आहे ना तो तिथे तुम्हाला क्लिक करायचा. मी यूट्यूबवर क्लिक केलं. यूट्यूबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या ज्या काही आयडी असतील ना ते इकडे येणार आहेत. तर जो तुमचा यूट्यूबचा ईमेल आयडी जो आहे ना तो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे बघा. तर इथे मी तो सिलेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे इथे येण्यानंतर त्यानंतर पुन्हा कंटिन्यू तुम्हाला करायचं आहे. ते केल्यानंतर इथे पुन्हा तसंच येणार आणि पुन्हा त्याचं ते लोडिंग जे आहे ते चालू घेणार. इथे थोडंसं लोडिंगला म्हणजे प्रॉब्लेम येतो. तर इथे लोडिंग झालेलं आहे. तर इथे बघा वरती तुम्हाला दिसत असेल माझ्या यूट्यूब चॅनलचं तिकडे नाव आलेलं आहे. तसंच बघा खाली तुम्हाला तुमची जन्मतारीख किंवा तुमचं काही जेंडर आहे ते तुम्हाला टाकायचं आहे आणि अशा प्रकारे हा जो फॉर्म आहे तो तुम्हाला इकडे भरून खाली सबमिट करायचा आहे. त्याच्यानंतर ते सगळं झाल्यानंतर ना तुम्हाला बघा अशा प्रकारे तिकडे तो ॲप ओपन होऊन येणार. मग खाली बघा तुम्हाला इथे प्लसचा आयकॉन दिसतं ना त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर बघा थोडंसं लोड घेतं आणि त्याच्यानंतर इकडे इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबचं इथे लोगो आहेत. तर तुम्हाला ज्या कुठल्या ह्याच्यातून करायचं तुम्ही अगोदरच हे केलेलं आहे त्याच्यात तुम्ही करायचं आहे. तर मी यूट्यूबवर इथे क्लिक केलं. त्याच्यानंतर बघा आपल्या यूट्यूबवर जेवढ्या काही व्हिडिओ असतील ना तर त्या व्हिडिओ इकडे शो होतात. तर आपल्याला कुठल्या व्हिडिओ खाली आपल्याला लिंक टाकायची आहे तर ती तुम्ही इथे सिलेक्ट करायची. त्याच्यानंतर तुम्हाला टायटल द्यायचं आहे बघा खाली. तर मी इथे बघा टायटल एक देते, साडी म्हणून एक मी देते टायटल. आणि खाली बघा ॲड प्रोडक्ट त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲड प्रोडक्टवर तुम्ही क्लिक केला ना की इथे तुम्ही कितीही लिंक टाकू शकतात. फक्त तुम्ही अनदर प्रोडक्ट ह्याच्यावर क्लिक करत जायचं तर तुम्हाला एकाखाली एक लिंकचे ऑप्शन येणार आहेत. तर अशाच प्रकारे मी तुम्हाला आता पुढे सांगते. समज मी आता बोलते तर तुम्हाला समजलं नसेल तर मी तुम्हाला करून दाखवते. तर इथे बघा आता इथे बघा मी तसं करत गेली ना तर एकाखाली एक असे लिंक यायला लागलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही इथे लिंक एकाखाली एक लिंक टाकू शकतात. तर त्यानंतर बघा आता मी इथे तुम्हाला एक दाखवते डेमो म्हणून की मी आता इथला एक व्हिडिओ आहे तो सिलेक्ट केलेला आहे आणि इथे बघा टायटल मी तिथे साडीचा आता टायटल लिहिते आणि तिथे ॲड प्रोडक्टवर मी क्लिक केलं. त्याच्यानंतर बघा आपण म्हणजे समजा कुठली म्हणजे लिंक जी असेल तर ती लिंक अगोदरच कॉपी करून घ्यायला लागते. तर इकडनं मी कुठली तरी एक लिंक घेते आणि खाली क्रिएट विशलिंग ह्याच्यावर मी क्लिक केला आणि इथे तुम्ही बघू शकतात का 10% हा आपल्याला त्याचं कमिशन आहे. आता समजा आपल्या व्हिडिओ थ्रू कोणी जर ही साडी घेतली तर ह्याचं आपल्याला कमिशन भेटणार. तर अशा प्रकारे बघा. त्याच्यानंतर बघा इथे पब्लिक विश खाली येतो त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. खाली शेअर विशलिंग लिंक येतो त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे ती आता लिंक म्हणजे कॉपी झालेली आहे. त्यानंतर आपल्याला व्हाईटी स्टुडिओमध्ये जायचं आहे आणि तिकडनं आपल्याला एक जी व्हिडिओ आपण म्हणजे तिकडे सिलेक्ट केली तीच इकडे व्हिडिओ सिलेक्ट करायची आणि ती जी लिंक आहे ती इकडे पेस्ट करायची आणि वरती बघा सेव्हचा ऑप्शन येतो तिथे तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं. तर अशा प्रकारे मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये समजून सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की एक मला कमेंट करा. चला तर मग बाय.